नमस्कार, मी नेहा जोशी. मनम ध्यानम या चॅनलमध्ये माझ्या तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज मी एका खूप वेगळ्या आणि खूप इंटरेस्टिंग विषयावरती खूप इंटरेस्टिंग असा कोर्स घेऊन आलेली आहे. आणि ही माहिती अर्थातच तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की बघा. सो आजच्या या इंटरेस्टिंग कोर्सचा विषय आहे शकुन अपशकुन म्हणजेच शकुनशास्त्र. याकडे आपण आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघणार आहोत. शकुनशास्त्र म्हणजे निसर्गात किंवा दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या काही घटना, संकेत किंवा लक्षणांमधून भविष्यातील शुभ अशुभ गोष्टींचा अंदाज लावण्याची प्राचीन भारतीय पद्धत. भारतीय परंपरेत असं मानलं जातं की विश्वात घडणारी प्रत्येक घटना काही ना काही संदेश देत असते. त्या संकेतांना ओळखून, त्या संदेशांना ओळखून त्याचा अर्थ लावण्याची विद्या म्हणजेच शकुनशास्त्र. याचा उल्लेख बृहत संहिता, गरुड पुराण, स्कंद पुराण यासारख्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. सो शकुन म्हणजे नक्की काय? तर शकुन म्हणजे एखादी घटना, प्राणी, आवाज किंवा संकेत ज्यातून काहीतरी शुभ किंवा अशुभ घडण्याची सूचना आपल्याला मिळते. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर घरातून बाहेर पडताना गाय दिसली तर आपण ते शुभ मानतो. अचानक भांडं फुटलं काचेचं तर आपण ते अशुभ मानतो. किंवा पक्ष्यांचा, काही पर्टिक्युलर प्राण्यांचा आवाज किंवा हालचाल हे आपल्याला काहीतरी संकेत देतात असं आपण मानतो. हे शकुनशास्त्र 3 गोष्टींवरती आधारित असतं. एक म्हणजे वेळ म्हणजेच टाईम, म्हणजे ती घटना कधी घडली आहे, तो संकेत कधी मिळाला आहे. म्हणजे सकाळी दिसलेला संकेत आणि रात्री दिसलेला संकेत वेगळा अर्थ देऊ शकतो. दुसरा मुद्दा म्हणजे दिशा म्हणजेच डायरेक्शन, म्हणजे ती घटना, तो संकेत कुठल्या दिशेला घडला आहे. म्हणजे सपोज आवाज येतो तो डावीकडनं येतो का उजवीकडनं येतो, त्याप्रमाणे त्याचा अर्थ बदलतो. तिसरं म्हणजे परिस्थिती म्हणजेच कॉन्टेक्स्ट, म्हणजे त्यावेळेला तो संकेत मिळाला त्यावेळेला तो माणूस काय करायला निघाला होता. म्हणजे महत्त्वाच्या कामाला जाताना जर का एखादा शकुन मिळाला तर तो शुभ शकुन आहे का अशुभ आहे असं आपण विचार करतो. आता शकुनशास्त्राचा आध्यात्मिक अर्थ आपण बघूया. शकुनशास्त्र म्हणजे फक्त अशुभ आणि शुभ याचा संकेत देणारी गोष्ट नाही आहे. तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर शकुनशास्त्र म्हणजे विश्व, निसर्ग म्हणजेच युनिवर्स आणि मानव यांच्यातला सूक्ष्म संवाद समजण्याची एक पद्धत आहे. भारतीय परंपरेमध्ये असा विश्वास आहे की संपूर्ण विश्वातले सगळे घटक एकमेकांशी जोडलेले असतात. म्हणूनच आपल्या आसपास घडणाऱ्या काही घटना किंवा काही आवाज किंवा काही दृश्य कधी-कधी आपल्या अंतर्मनाला किंवा आपल्या जीवनातल्या त्यावेळच्या परिस्थितीला काहीतरी संदेश देतात, काहीतरी संकेत देतात. म्हणजेच विश्व, युनिवर्स सतत आपल्याला काही ना काहीतरी संकेत देतच असतं. आध्यात्मिक दृष्टिकोनातून याकडे पाहिलं तर आध्यात्मिक तत्त्वज्ञानानुसार विश्वात काहीही रँडम नसतं. म्हणजेच प्रत्येक घटना ही एक प्रकारचा काइंड ऑफ एनर्जी पॅटर्न असतो. म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर अचानक आपल्याकडे आपल्याजवळ एखादा पक्षी आला किंवा आपल्याला एखादा आवाज वारंवार ऐकायला आला किंवा एखादी गोष्ट वारंवार दिसली, म्हणजे हा जो पॅटर्न असतो, या ज्या गोष्टी असतात त्या कधी-कधी आपल्या अंतर्मनाच्या स्थितीशी संबंधित असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला ते मेसेजेस देत असतात. आणि म्हणूनच शकुनशास्त्र असं सांगतं की निसर्ग आणि विश्व आपल्याला संकेत देत असतात, म्हणजेच शकुन देत असतात. शकुनशास्त्राचा एक खोल आध्यात्मिक अर्थ म्हणजे आपल्या अंतर्मनाला जागृत करणं. जेव्हा माणूस शांत असतो, जागरूक असतो, निसर्गाकडे लक्ष देतो, तेव्हा त्याला निसर्गात आपल्या अवतीभोवती अनेक सूक्ष्म गोष्टी जाणवायला लागतात. म्हणजे कधी-कधी आपल्याला असं अचानक वाटतं की आज हे काम करू नये किंवा ह्या व्यक्तीवरती विश्वास ठेवू नये. तर ही भावना अनेकदा सबकॉन्शियस ऑब्झर्वेशनमधून किंवा अंतर्ज्ञानातून म्हणजेच इंट्युशनमधून आलेली असते. सो शकुन म्हणजे काइंड ऑफ इंट्युशन असं पण आपण म्हणू शकतो. किंवा शकुन म्हणजे सिंक्रोनिसिटी म्हणजेच अर्थपूर्ण योगायोग पण असू शकतो. आध्यात्मिक भाषेत याला मीनिंगफुल कोइन्सिडन्स किंवा सिंक्रोनिसिटी असं म्हणतात. म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करता, त्याच वेळेला त्याचा फोन येतो. तुम्ही एखाद्या प्रश्नाचा विचार करत असता आणि अचानक समोर एखादं वाक्य येतं किंवा काहीतरी घटना घडते आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जातं.
याच गोष्टींना आध्यात्मिक दृष्टिकोनातून विश्वाचे संकेत म्हणजेच शकुन असं म्हटलं जातं. आता या सगळ्यातून म्हणजेच या संकेतांच्या इंटरप्रिटेशनमधून खरं तर जागरूकता आणि निरीक्षण अभिप्रेत आहे. शकुनशास्त्राचा मुख्य उद्देश लोकांना घाबरवणं नाही आहे, तर जागरूक बनवणं आहे. आपण जागरूक राहिलं पाहिजे. जाणीवपूर्वक जेव्हा आपण निसर्गाकडे, आपल्या आजूबाजूला लक्ष देतो, पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याची दिशा किंवा वातावरणामध्ये होणारे एकदम मायन्यूट असे बदल, हे सगळं जेव्हा आपल्या लक्षात येतं, आपण ऑब्झर्व्ह करतो, तेव्हा आपलं मन प्रेझेंट मोमेंटमध्ये येतं आणि ही अवस्था ध्यान किंवा माइंडफुलनेसची असते. त्या अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या इंट्युशनमधून म्हणजेच आपल्या सबकॉन्शियस माइंडमधून पण बऱ्याच गोष्टी समजू शकतात. कारण आपलं मन म्हणजेच आपलं सबकॉन्शियस माइंड तेव्हा जागरूक झालेलं असतं आणि आपलं कॉन्शियस माइंड एकदम शांत झालेलं असतं. आता शकुनशास्त्र आणि सायकोलॉजी याचा संबंध बघूया. शकुनशास्त्र म्हणजे निसर्गात दिसणाऱ्या संकेतामधून शुभ अशुभ अर्थ काढण्याची आपली परंपरा, हे तर आपण बघितलंच आहे. पण जर आपण याकडे सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर या गोष्टीमागे मानवी मनाची काही रोचक म्हणजेच काही इंटरेस्टिंग प्रक्रिया आपल्याला दिसते. कसं ते सांगते. आपल्या मानवी मनाला किंवा मेंदूला एक खास सवय असते, पॅटर्न शोधणे. म्हणजेच वेगवेगळ्या घटनांमध्ये संबंध जोडणं किंवा योगायोगांमधून अर्थ काढणं, हे आपण सतत करत असतो. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एकदा सपोज एखाद्या व्यक्तीला एखादा महत्त्वाच्या कामाला जाताना गाय दिसली आणि त्याचं काम यशस्वी झालं, तर त्यानंतर पुन्हा कधीही गाय दिसली तर त्याच्या मनामध्ये लगेच हा विचार येतो की हा शुभ संकेत आहे, आता माझं काम होणार आहे. सायकोलॉजीमध्ये याला पॅटर्न रेकग्निशन असं म्हणतात. दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कन्फर्मेशन बायस. म्हणजेच मानवी मनाची आणखी एक प्रवृत्ती म्हणजे काय असते की कन्फर्मेशन बायस. याचा अर्थ काय असतो, तर आपण आपल्या आधीच्या विश्वासाला समर्थन देणाऱ्या गोष्टी जास्त लक्षात ठेवतो. म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की कावळा ओरडला म्हणजे पाहुणे येतात, तर एखाद्या दिवशी कावळा ओरडला आणि खरंच पाहुणे आले, तर तो दिवस ती घटना त्याच्या लक्षात राहते. म्हणून त्याचा तो विश्वास जो कावळा आल्यावरती पाहुणे येतात हा मजबूत होत जातो. पण अर्थात एखाद्या दिवशी कावळा ओरडला आणि त्या दिवशी जर का पाहुणे आलेच नाहीत, तर मात्र ते विसरलं जातं. सबकॉन्शियस ऑब्झर्वेशन म्हणजे काय असतं की काही वेळा शकुनशास्त्राच्या मागे सबकॉन्शियस ऑब्झर्वेशन सुद्धा असू शकतं. म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल अचानक वाटलं की या व्यक्तीवरती विश्वास ठेवू नये, तर कदाचित तुमच्या सबकॉन्शियस माइंडनं आधीच काहीतरी सटल सिग्नल पाहिलेले असतात. जसं त्याची बॉडी लँग्वेज म्हणा किंवा त्याच्या आवाजातले बदल म्हणा किंवा त्याची वागण्याची काहीतरी पद्धत सबकॉन्शियस माइंडनी नोट केलेली असते. पण कॉन्शियस माइंडला कधी-कधी ते लगेचच समजतं असं नाही. पण आधीच्या अनुभवांमुळे सबकॉन्शियस माइंडला ते लगेच समजतं आणि मग आपल्याला असं वाटतं की हा शकुन आहे, हा संकेत आहे. आपल्याला आधीच समजलं की त्या माणसावरती विश्वास ठेवण्यासारखा तो माणूस नव्हता. पुढची गोष्ट आहे इमोशनल कम्फर्ट. शकुनशास्त्र माणसाला इमोशनल कम्फर्ट देतं. म्हणजे जेव्हा एखादा माणूस अनिश्चिततेमध्ये असतो किंवा कन्फ्यूज्ड असतो, भविष्याबद्दलच्या चिंतेत असतो, तेव्हा जर का त्याला एखादा त्याच वेळेला शुभ संकेत दिसला, तर त्याचा कॉन्फिडन्स वाढतो अर्थातच. एक्झाम्पल जर का एखाद्या व्यक्तीला इंटरव्ह्यूला जाताना तो खूप नर्वस असतो आणि तेव्हा अचानक मंदिरात वाजणारी घंटा ऐकायला आली, तर त्याला असं वाटू शकतं की ओ येस, आपल्याला हा चांगला शुभ संकेत मिळाला आहे, सो आज आपला इंटरव्ह्यू चांगला होणार. अर्थातच त्याची ही भावना त्याला पॉझिटिव्ह माइंडसेट देते आणि त्याच्यामुळेच त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट त्याला नक्की मिळतो. पुढची कन्सेप्ट आहे सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी. सायकोलॉजीमध्ये एक संकल्पना आहे सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी. ह्याचा अर्थ काय आहे, तर जर आपण एखादी गोष्ट खरी होईल असा विश्वास ठेवला ना आधीच, तर आपल्या वागण्यामुळे ती गोष्ट खरंच घडू शकते. म्हणजे जर का एखाद्या व्यक्तीला वाटलं की आज मला शुभ शकून दिसला आहे, तर आज आपली सगळी कामं होणारच. मग तो अधिकच कॉन्फिडंट होतो. मग त्याचा परफॉर्मन्स तो जे काम करायला गेलेला असतो त्याच्यात नक्की सुधारतो आणि त्यामुळे खरोखरच त्याला चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट त्याचा दिसतो आणि त्याचा दिवस खरोखरच चांगला जातो.
आधुनिक सायकोलॉजी सांगते की जर आपण निसर्गाकडे आणि आपल्या आसपासच्या घटनांकडे नीट जाणीवपूर्वक लक्ष दिलं तर आपला अवेअरनेस वाढतो. ही शकुनशास्त्राची ॲक्च्युली एक पॉझिटिव्ह साईड आहे. म्हणजेच शकुनशास्त्राची सकारात्मक बाजू आहे. म्हणजे शकुनशास्त्राची सकारात्मक बाजू म्हणजे काय, तर ती लोकांना निरीक्षण करायला आणि जागरूक राहायला शकुनशास्त्र शिकवतं. तर या सगळ्यावरून आपल्या काय लक्षात येतं की शकुनशास्त्र आणि सायकोलॉजी यांचा संबंध काय आहे. तर मानवी मेंदू पॅटर्न शोधतो, आपले विश्वास घडलेल्या घटनांच्या अर्थाला आकार देतात आणि कधीकधी हे संकेत कॉन्फिडन्स आणि अवेअरनेस वाढवतात. म्हणूनच शकुनशास्त्राकडे बघणारा आधुनिक दृष्टिकोन काय सांगतो की शकुनशास्त्राकडे अंधविश्वास म्हणून नाही तर मानवी मनाच्या कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून पाहायला हवं. इंटरेस्टिंग आहे, हो ना? आता आपण भारतामधले काही शकुन जे आपण मानतो आणि त्यामागचं मानसशास्त्रीय अर्थ त्यामागचा म्हणजे सायकोलॉजिकल एक्सप्लेनेशन बघूया. संस्कृती, लोकपरंपरा आणि मानवी मनाच्या कार्यपद्धती या तिन्ही गोष्टींवरती आधारित आपण या शकुन आणि अपशकुनांचा अर्थ आता काढण्याचा प्रयत्न करूया. सो असे कुठलेही संकेत म्हणजे शकुन आपल्याला दिसले की आपोआपच आपलं सबकॉन्शियस माइंड जागं होतं. आपलं अवचेतन मन त्या घटनेचा संबंध कुठल्या तरी फिलिंग्सशी जोडायला लागतं. मे बी पूर्वानुभवातून आलेला असेल आणि मग आपण त्यानुसार त्या संकेताला शुभ किंवा अशुभ ठरवतो. कसं ते आता आपण बघूया. सो पहिले काही शुभ शकुन बघूया. मगाशी आपण उल्लेख केला तसं घरातून बाहेर पडताना गाय दिसली तर ह्या गोष्टीला आपण शुभ संकेत आहे असं मानतो. सायकोलॉजी काय सांगते की गाय शांततेचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. त्यामुळे मनात अर्थातच गायीला बघितल्यानंतर सकारात्मक भावना निर्माण होतात आणि आपल्याला तो शुभ संकेत आहे असंच वाटायला लागतं. लहान मुलांचं हसणं ऐकायला आलं तर आपण म्हणतो की हे चांगल्या घटनांचे संकेत आहेत, मला शुभ संकेत मिळाला आहे. तर सायकोलॉजिकली जर का आपण विचार केला तर मुलांचं हसणं आपलं मन शांत करतं, आपला मूड इम्प्रूव्ह करतं आणि त्यामुळे अर्थातच ते हसणं आपल्याला शुभ संकेत वाटू शकतं. उजव्या हाताला खाज येते तर आपल्याला असं वाटतं की पैसा मिळणार आता आपल्याला. सायकोलॉजिकली काय होतं, मन आधीच पैसे मिळण्याची अपेक्षा तयार करतं आणि अर्थातच तशा घटना घडून आपल्याला पैसे मिळू पण शकतात. अचानक फुलांचा सुगंध आला तर त्याच्यातून आपण काय मानतो की शुभ घटना घडणार आता. सायकोलॉजिकली विचार केला तर काय असतं, तर सुगंध हा फुलांचा जो असतो तो मनामध्ये सकारात्मक भावना जागृत करतो आणि त्यामुळे अर्थातच काहीतरी चांगली घटना घडणार असं आपल्याला वाटायला लागतं. मंदिरातली घंटा ऐकू येणं म्हणजे देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळाला आहे असा शुभ संकेत आपण तो मानतो. सायकोलॉजी काय सांगते की धार्मिक संकेत जे असे काही असतात ते आपल्या मनाला सुरक्षितता देतात, म्हणजेच आपल्याला सेफ करतात, सेफ ठेवतात. पक्ष्यांचं गाणं ऐकायला आलं तर आपल्याला वाटतं ही आनंददायी घटना आहे, शुभ संकेत आहे. तर ॲक्च्युली कसं असतं की निसर्गाचा आवाज आपलं मन शांत करतो. मन शांत असल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटायला लागतात, शुभ वाटायला लागतात. सकाळी सूर्यदर्शन झालं तर आपल्याला वाटतं की येस चांगला शुभ दिवस जाणार आहे, आपला शुभ संकेत मानतो आपण तो. तर सायकोलॉजिकली बघितलं तर सकाळचा प्रकाश हा आपला मूड इम्प्रूव्ह करतो. त्यामुळे अर्थातच दिवस चांगला जाईल अशी आपण त्या दिवशी अपेक्षा करतो. पांढरं फूल दिसलं की त्यातून आपण काय मानतो की शांती आणि शुभ संकेत आहे हा. सायकोलॉजी असं सांगते की पांढरा रंग हा प्युरिटी आणि पीसचं प्रतीक आहे. त्यामुळे अर्थातच पांढऱ्या रंगाचं फूल बघितल्यानंतर आपल्या मनाला खूप शांत वाटतं आणि शुभ वाटतं. पाण्याने भरलेला घडा दिसला तर त्याच्यातून अशी मान्यता आहे की आता समृद्धी येणार. सायकोलॉजिकली पाण्याने भरलेला घडा किंवा कुठलाही भरलेला घडा हे अबंडन्स दाखवतो आणि अर्थातच आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती आता समृद्धी येणार आहे असा विचार यायला लागतो. हत्ती दिसला तर मान्यता अशी आहे की यश आणि शक्तीचा हा संकेत आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात यश येणार आहे, शक्ती आपल्याला मिळणार आहे यश खेचून आणायला. सायकोलॉजी काय सांगते, मोठ्या प्रभावी प्रतीकांमुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि अर्थातच कॉन्फिडन्स वाढल्यामुळे आपल्याला यश नक्की मिळू शकतं. आता काही आपले पारंपरिक अशुभ शकुन आहेत ते आपण बघूया. पहिलं म्हणजे काच फुटणं, हे आपण अशुभ मानतो. सायकोलॉजिकली विचार केला तर अचानक झालेल्या आवाजामुळे मनात भीती निर्माण होते आणि आपल्याला ते अशुभ वाटायला लागतं.
दुसरा अतिशय कॉमन असा अशुभ संकेत, अशुभ शकून म्हणजे मांजरांनी आपल्यासमोर रस्ता ओलांडला. आपल्याला वाटतं आता आपल्या कामात अडथळा येणार. सायकॉलॉजिकली विचार केला तर काय असतं, ही अनिश्चिततेमुळे आपलं मन सावध होतं. अचानक मांजर समोर येतं, आपलं मन सावध होतं आणि आपल्याला ते अशुभ वाटायला लागतं. कुत्र्याचं रडणं ऐकायला आलं तर असं वाटतं की मान्यता अशी आहे की वाईट घटना आता घडणार आहे. सायकॉलॉजिकली विचार केला तर काय असतं की ह्या विचित्र आवाजामुळे आपल्या मनातली अस्वस्थता वाढायला लागते, रेस्टलेस वाटायला लागतं आणि काहीतरी अशुभ होणार आहे असं आपल्या मनात यायला लागतं. रडण्याचा कुणाचा आवाज आला तर ते आपण अशुभ मानतो. सायकॉलॉजिकली विचार केला तर ही आपल्याच दुःखाशी संबंधित भावनांची आठवण करून देणारी गोष्ट आहे. त्यामुळे अर्थातच आपल्याला वाईट वाटायला लागतं, दुःखी वाटायला लागतं आणि अशुभ वाटायला लागतं. अचानक झाड पडलं रस्त्यात तर कुठलं तरी संकट येणार आहे असं आपण म्हणतो. सायकॉलॉजिकली विचार केला तर ह्यातून मोठ्या बदलाची भीती मनामध्ये वाटायला लागते. म्हणजे संकट येईल की काय असं आपल्याला त्यातून वाटायला लागतं. आरसा फुटणं याला पण आपण अशुभ संकेत आहे, अशुभ शकून आहे असं म्हणतो. सायकॉलॉजिकली विचार केला तर आपण आरशामध्ये आपल्या स्वतःचं प्रतिबिंब बघत असतो आणि त्याच्यामुळे आरसा फुटला की स्वतःच्या प्रतिमेशी असणारं हे इमोशनल कनेक्शन कुठेतरी आपलं असल्यामुळे ते तुटतं आणि त्यामुळे आपल्याला ते चांगलं वाटत नाही, म्हणून अशुभ वाटतं. घुबडाचा आवाज आला तर आपण म्हणतो की हा वाईट संकेत आहे. सायकॉलॉजिकली काय होतं, घुबड हे रात्री ओरडत असतं आणि रात्रीचे अचानक आलेले आवाज आपल्याला आपल्या मेंदूला धोक्याचे वाटू शकतात. तसंच डाव्या डोळ्याचं फडफडणं ही आपल्याला एक अशुभ घटना होणार आहे असं संकेत आहे असं वाटत असतं. सायकॉलॉजिकली बघायला गेलं तर ह्या शारीरिक सेन्सेशनला आपण काहीतरी अर्थ देण्याचा प्रयत्न करतो. आपण जात असताना कुठे अचानक वारा सुटला तर आपण असं म्हणजे त्याच्यातनं असं मानतो की काहीतरी आता मोठे बदल होणार आहेत. सायकॉलॉजिकली काय असतं की वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे मन एकदम सतर्क होतं. त्याच्यामुळे अर्थातच आपल्याला हे काहीतरी बदल होणार आहे, तर अशुभ काही होणार आहे की काय असं वाटायला लागतं. अचानक दिवा विझला तर सायकॉलॉजिकली अनसर्टनिटीची भावना त्याच्यामधनं आपल्याला येते. दूध उकळून सांडलं म्हणजे उतू गेलं, तर ते दाखवतं गडबड किंवा डिस्ट्रॅक्शन झालेलं आहे आपलं कामातनं. एखादी गोष्ट आपल्या हातातनं वारंवार पडली, तर आपण म्हणतो, "अरे, आज असं का होतंय?" तर ॲक्चुअली सायकॉलॉजिकली मनामध्ये असलेला स्ट्रेस त्यातून व्यक्त होतो. आता आपण बघूया काही आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल संकेत. म्हणजे स्पिरिच्युअल शकून किंवा संकेत. सो एखादं गाणं जर का आपल्याला वारंवार ऐकायला आलं, तर स्पिरिच्युअली विचार केला तर सबकॉन्शियस माइंड यातून आपल्याला काहीतरी मेसेज देत असतं. त्यामुळे ते गाणं नीट लक्षपूर्वक ऐकायचं. एकच संख्या आपल्याला वारंवार दिसली तर स्पिरिच्युअल अर्थ बघायला गेलं तर त्याच्यात एक सिंपल पॅटर्न सिकिंग जे आपलं मन करत असतं ते असू शकतं किंवा सबकॉन्शियस माइंडचा काहीतरी त्यातून मेसेज पण आपल्याला असू शकतो, तेव्हा त्याच्याकडे पण नीट लक्ष द्यायचं. अचानक शांतीची एकदम भावना आली, पीसफुल वाटायला लागलं, तर हे ॲक्च्युली ना एक प्रकारचं इमोशनल रेग्युलेशन असतं. ती गोष्ट बघून म्हणजे जे काही तो संकेत आपल्याला वाटतो की हे बघून आपल्या मनाला शांत वाटलं, तर ती गोष्ट बघून मनाला चांगलं वाटतं. आधी आपण वेगळ्या मूडमध्ये असतो कदाचित, तर मग इमोशनल रेग्युलेशन होतं आणि मग आपला मूड एकदम चेंज होतो आणि आपल्या मनाला एकदम शांत वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की ती गोष्ट बघून किंवा तो संकेत आल्यामुळे आपल्या मनाला अचानक शांत वाटलंय. एकच स्वप्न आपल्याला वारंवार पडत असेल, तर हे दाखवतं की आपल्यामध्ये काही अनरिझॉल्व्ड इमोशन्स आहेत आणि लवकर ते टॅकल करायला पाहिजे. ध्यानामध्ये एखादा संकेत दिसला, तर स्पिरिच्युअली तर जर का बघितलं, तर त्याच्यामध्ये इमॅजिनेशन, सबकॉन्शियस माइंडचा मेसेज या दोन्हीचं कॉम्बिनेशन त्यामध्ये असू शकतं. आपल्याला अचानक एखादी कल्पना सुचली, तर ते आपलं इंट्युशन असू शकतं. आपण एखाद्या व्यक्तीचा विचार करताच त्याचा अचानक फोन आला, तर तो कदाचित कोइन्सिडन्ससुद्धा असू शकतो किंवा सबकॉन्शियसली आपण त्याच्याशी कनेक्टेड झालेलं पण असू शकतो. आपल्याला अचानक कुठलीतरी प्रेरणा मिळाली, इन्स्पिरेशन मिळालं, तर क्रिएटिव्ह इन्साईट्स आपल्याला ह्याचा अर्थ इंट्युशन्समध्ये मिळत आहेत. एखाद्या जागी गेल्यानंतर, एखाद्या घरी गेल्यानंतर, एखाद्या जागेवरती गेल्यानंतर आपल्याला खूप शांत वाटतं. तर हा एन्व्हायर्नमेंटल इफेक्ट असू शकतो किंवा त्या जागेची रचनाच अशी काही असू शकते, की त्याच्यामुळे आपल्या मनाला आपोआप शांत वाटू शकतं. तसंच एखाद्या जागी गेल्यावरती आपल्याला अस्वस्थ वाटतं, रेस्टलेस वाटायला लागतं.
तर आपलं सबकॉन्शियस माइंड जे असतं ते त्या जागी असणारी एखादी थ्रेट असेल तर ते डिटेक्ट करतं आणि आपल्याला अलर्ट करतं आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर एकदम अस्वस्थ वाटायला लागतं. एखादा शब्द आपल्याला वारंवार वेगवेगळ्या गोष्टींमधून, वेगवेगळ्या ठिकाणांमधून ऐकायला येतो. कदाचित आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी हे असू शकतं. त्या शब्दांमध्ये काहीतरी मेसेज असू शकतो आपल्यासाठी. आपल्याला एखादी गोष्ट आठवत असेल तर अचानक एखादी घटना घडली तर आपल्याला असं वाटतं की आम्हाला ते आठवलं म्हणून ही घटना घडली. तर जर का तसं बघायला गेलं तर हे मेमरी असोसिएशन असू शकतं. आपल्याला एखादा प्राणी वारंवार दिसला तर आपण म्हणतो, "अरे, आपल्याला आज सारखं मांजर का दिसतंय किंवा सारखा कावळा का दिसतोय?" तर याला म्हणतात पॅटर्न रिकॉग्निशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल लाइक आपण जर का ठरवलं की आज आपण निळ्या रंगाच्या गाड्या बघायच्या, तर आपल्याला इतक्या निळ्या रंगाच्या गाड्या त्या दिवशी दिसतात की आपण आधी आपल्या शेजारच्या माणसाकडेच निळी गाडी असेल तरी ती दिसलेली नसते. त्या दिवशी ती दिसते. याला पॅटर्न रिकॉग्निशन असं म्हणतात. अचानक एखादी आठवण आली, तर याचा अर्थ काय असं आपण बघायला गेलं तर ॲक्चुअली सबकॉन्शियस प्रोसेसिंग होऊन अचानक ती आठवण येते. एखाद्या गोष्टीसाठी आपण अचानक निर्णय घेतो. अचानक निर्णय घेण्याची भावना आपल्याला येते. तर ते कशामुळे असतं, की आपल्याला आधीचा काही एक्सपिरियन्स किंवा इंट्युशन या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमधून आपल्याला तसं वाटू शकतं. आपल्याला एखाद्या व्यक्तीचा वारंवार विचार एखाद्या व्यक्तीबद्दल विचार येत असतो आणि अचानक त्याचा फोन येतो किंवा ती व्यक्तीच आपल्याला भेटते. तर स्पिरिच्युअली बघायला गेलं तर आपण सगळेजण सबकॉन्शियसली एकमेकांशी कनेक्टेड असतो. तेव्हा तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीचा सारखा विचार करताय, तेव्हा कदाचित ती व्यक्तीसुद्धा तुमचा विचार करत असेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीला तुम्हाला भेटावंसं वाटलं किंवा फोन मेसेज करावासा वाटला म्हणून तो ते करतो. सबकॉन्शियस कनेक्शन याच्यातून दिसतं. एखादीच गोष्ट आपल्याला वारंवार दिसली म्हणजे कुठली वस्तू किंवा रस्त्यावरती काहीतरी, तर स्पिरिच्युअली किंवा सायकॉलॉजिकली बघायला गेलं तर हे सिलेक्टिव्ह अटेन्शन याला म्हणतात. आता मी अजून एका इंटरेस्टिंग विषयावरती बोलणार आहे. आधी याचा उल्लेख आला होता. स्वप्नातले संकेत किंवा स्वप्नातले शकुन. म्हणजेच झोपेत दिसणाऱ्या स्वप्नांमधून मिळणारे प्रतिकात्मक संदेश किंवा सूचनांचे संकेत. अनेक आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय परंपरांमध्ये स्वप्नांना अवचेतन मनाची भाषा असं मानलं जातं. आता हे स्वप्नातले संकेत म्हणजे स्वप्नातले शकुन म्हणजे नेमकं काय? तर आपल्या अवचेतन मनातले विचार, भावना, भीती किंवा इच्छा या आपल्या स्वप्नांमध्ये प्रतीकांच्या रूपात आपल्याला दिसतात. अर्थातच श्रद्धेनुसार काही लोकं असं मानतात, की स्वप्न ही दैवी मार्गदर्शन किंवा जीवनातले सूचक संदेश देतात. तर स्वप्न ही बहुतेक वेळेला प्रतिकात्मक म्हणजे सिम्बॉलिक असतात. त्यात आपल्याला आपल्या भावना सिम्बॉलिक स्वरूपात दिसतात. कसं? ते आता आपण बघूया. स्वप्नामध्ये आपल्याला पाणी दिसलं, तर मग आपण आपल्या भावना किंवा आपल्या मनस्थितीकडे लक्ष द्यायला पाहिजे असं ते सुचवतं. स्वप्नात आपण आपल्याला उडताना बघितलं, तर ह्याचा अर्थ आपल्याला स्वातंत्र्य हवंय किंवा फ्रीडम हवा प्रगतीची आपली इच्छा आहे असं ते दाखवतं. स्वप्नात आपण जर का पडलो, तर आपल्याला कुठेतरी असुरक्षितता किंवा आपलं नियंत्रण गमावल्याची आपली मानसिक स्थिती आहे असं कळतं. साप दिसला तर बदल किंवा शक्ती किंवा मनात दडलेली भीती आहे हे त्यातून आपल्याला लक्षात येतं. मंदिर किंवा देवता दिसले तर आध्यात्मिक मार्गदर्शन किंवा अंतर्गत श्रद्धा आपली आहे हे आपल्या लक्षात येतं. पैसे किंवा सोनं नाणं दिसलं तर संधी किंवा समृद्धीची भावना त्यातून आपल्याला लक्षात येते. स्वप्नातले संकेत समजून घेण्यासाठी आपण नक्की काय करायचं? आपण उठलो की मग हे स्वप्न लिहून ठेवा. स्वप्नातल्या ज्या भावना आपल्याला फील झालेल्या आहेत, त्या लक्षात घ्या. त्या प्रतीकाचा तुमच्या जीवनाशी कसा संबंध आहे, ते बघा. घाईघाई नाही स्वप्नांचा अर्थ काढू नका. पूर्ण भावना, दृश्य जे काही दिसली आहेत, त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, हे बघून तुम्ही त्यातून निष्कर्ष काढा. अर्थात स्वप्नाचा अर्थ प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतो. एखाद्या व्यक्तीला स्वप्नाचा हा अर्थ असेल, त्या दुसऱ्या व्यक्तीसाठी तोच अर्थ त्या तशासारख्या स्वप्नाचा असू शकतो असं नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वप्न ही अवचेतन मन, अंतर्ज्ञान आणि दैवी चेतना यांच्यामधला संवाद असू शकतात. आता तुमच्या लक्षात आलं असेलच, की भारतातली शकुन परंपरा ही सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि मानसशास्त्र या तिन्ही गोष्टींचा संगम आहे. मानवी मेंदू पॅटर्न शोधतो, घटनांना अर्थ देतो
आणि मग त्यातून हा विश्वास म्हणजे हा फेथ तयार होतो. म्हणूनच शकुनशास्त्र समजून घेताना अंधविश्वास न ठेवता जागरूकतेनं त्याकडे बघणं हे फार महत्त्वाचं आहे. पण आधुनिक दृष्टिकोनातून याकडे शकुनशास्त्राकडे अंधश्रद्धा म्हणून पण बघितलं जातं. पण जर का आपण याबद्दल नीट विचार केला, तर आपल्या लक्षात येतं की निसर्ग आणि विश्व म्हणजेच युनिव्हर्स सतत आपल्याशी संवाद करत असतं. कसं? तर या संकेतांमधून. पण असे संकेत किंवा शकुन दिसले, तर त्याचा अर्थ म्हणजे घाबरणं किंवा हा अंधविश्वास आहे असं मानणं असं करू नये. तर जागरूकता, निरीक्षण आणि निसर्गाशी आपल्याला अभिप्रेत असणारं कनेक्शन ही त्यातली भावना हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे या शकुनशास्त्राकडे ॲक्चुअली आपण 2 दृष्टिकोनातून पाहू शकतो. एक आहे तो पारंपरिक दृष्टिकोन म्हणजे हे संकेत म्हणजे दैवी संदेश मानले जातात. दुसरा दृष्टिकोन कुठला तर तो आहे आधुनिक दृष्टिकोन. म्हणजेच काय? तर हे संकेत किंवा शकुन म्हणजे मनातल्या म्हणजे मानवाच्या मनातल्या भावनेचं इंटरप्रिटेशन असू शकतं, असं आपण मानू शकतो. शकुनशास्त्र ही भारतीय संस्कृतीमधली एक अतिशय प्राचीन परंपरा आहे आणि यामागचा मुख्य संदेश ॲक्चुअली काय आहे? तर निसर्गाकडे लक्ष द्या, जागरूक राहा. कारण निसर्ग, युनिव्हर्स आपल्याला कदाचित यातून काहीतरी सांगत असेल. आपल्या कदाचित ती फायद्याची गोष्ट असेल. सो हे सगळं लक्षात घेऊन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या शकुनाकडे आपण बघितलं जर का, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्याचा योग्य वापर करून योग्य तो निर्णय नक्की घेऊ शकतो. आहे ना आपल्या फायद्याची गोष्ट? कारण शेवटी कसं असतं, की माणसाचं कर्म, त्याचे विचार आणि त्याचा योग्य वेळेला त्यांनी घेतलेला योग्य निर्णय हेच त्याच्या आयुष्याला सगळ्यात जास्त आकार देतात. म्हणूनच या शकुनशास्त्राकडे पॉझिटिव्हली आपण सकारात्मक नजरेने बघायला पाहिजे, ना की अंधविश्वास आहे हा फक्त म्हणून त्याला सोडून दिलं पाहिजे. आय एम शुअर की तुम्हाला आजचा हा कोर्स खूप इंटरेस्टिंग वाटला असेल. जर का हा कोर्स आवडला असेल तर लाईक नक्की करा. मी नेमक्या शब्दामध्ये नेमकी ती माहिती देण्याचा माझ्या प्रत्येक कोर्समध्ये प्रयत्न करते, तुमच्या आणि माझ्या वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन. काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंटमध्ये ते जरूर लिहा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब पण नक्की करा आणि हा कोर्स जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक सो मच आणि माझ्या चॅनलला इतकं प्रोत्साहन दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक